नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद वादनकर. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची शेतकरी कर्जमाफीच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. कर्जमाफीच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने विदेशी कमिटी या ठिकाणी बसवलेली आहे आणि या विदेशी कमिटीचा अभ्यास पूर्ण होऊन साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी त्याचा अहवाल या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला मिळणार आहे. यामध्ये छोटे कर्जदार, मध्यम कर्जदार आणि मोठे कर्जदार यामध्ये कोण्या शेतकऱ्यांना कशी कर्जमाफी द्यायची याचा संपूर्ण अहवाल या अभ्यासामध्ये केला जाणार आहे आणि त्याचा अंतिम अहवाल महाराष्ट्र सरकारला एप्रिलमध्ये मिळणार आहे. तसेच हे सर्व काही चालू असताना मधामध्ये ज्या जिल्हा बँका आहेत त्या जिल्हा बँकांनी परिपत्रक काढलेले आहे. जशी की यवतमाळ जिल्हा बँक यांनी एक परिपत्रक काढलेले आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी कागदपत्र जमा करण्यासंदर्भात माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. शेतकऱ्याकडून त्यांनी कर्जमाफी करता माहिती घेण्याकरता जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, आधार संलग्न मोबाईल नंबर, 712-8 फार्मर आयडी नंबर आणि कर्ज खाते केसीसी झेरॉक्स प्रत, तसेच मूळ कर्जदार मयत असल्यास तर त्याचे एक वारसदार नेमून स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हिट नोटरी करून संबंधित सर्व कागदपत्रे आपल्या संस्थेच्या सचिवाकडे स्वप्रमाणित करून लवकरात लवकर देण्यात यावे, जेणेकरून आपली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरण्यात येईल. ही माहिती शेतकऱ्याकडून मागवल्या जात आहे. या संदर्भातले परिपत्रक सुद्धा त्यांनी काढलेले आहे. तसेच जे संयुक्त खाते आहे त्यांना संयुक्त खाते या ठिकाणी नको असे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. वैयक्तिक खाते या ठिकाणी त्यांना लागणार आहे. महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्हा बँका सुद्धा या पद्धतीने कागदपत्रे जमा करण्यासाठी परिपत्रक काढत आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा बँके संदर्भात या ठिकाणी लक्ष असू द्यावे. त्यांनी जर अशी कागदपत्रे या ठिकाणी मागितली तर त्यांना सहकार्य करावे आणि लवकरात लवकर ही कागदपत्रे त्यांनी त्यांच्या जिल्हा बँकेमधील शाखेमध्ये या ठिकाणी जमा करावी, जेणेकरून जर सरकारने या ठिकाणी कर्जमाफीची अंतिम तयारी या ठिकाणी जर केली तर त्यांना या माहितीद्वारे शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी मदत या ठिकाणी होईल. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी ही निश्चितच आहे. फक्त याच्यामध्ये ज्या फॉर्मॅलिटीज आहेत तो ज्यापर्यंत पूर्ण होत नाही, सरकारला ज्या गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे, जसे की छोटे शेतकरी, मध्यम शेतकरी आणि मोठे शेतकरी यामधील जो कर्ज वाटप झालेला आहे, यामध्ये कोण्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने कर्जमाफी द्यायची, किती मर्यादेपर्यंत कर्जमाफी द्यायची, याची ज्यावेळेस अंतिम यादी ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेसच ही कर्जमाफी या ठिकाणी फायनल होणार आहे आणि ही संपूर्ण माहिती गोळा करून अंतिम अहवाल तयार होईपर्यंत साधारण मे जून या ठिकाणी होणार आहे. यावर्षी खरीप हंगामामध्ये जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. जे नदीकाठची शेती होती ती संपूर्ण पुरामध्ये खरडून गेली आणि इतर ठिकाणच्या ज्या शेती आहे ते पूर्ण पाणी खाली गेल्या आणि शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. कवडीमोल भावामध्ये सोयाबीन या ठिकाणी विकली जात आहे आणि खरीप हंगाम जून 2026 ज्यावेळी चालू होईल, शेतकरी पेरणी करता शेतकऱ्याजवळ पैसा राहणार नाही. अशा वेळेस महाराष्ट्र सरकारने जर शेतकऱ्यांना कर्जमाफी करून नवीन कर्ज जर उपलब्ध करून दिले नाही तर शेतकरी आत्महत्या या ठिकाणी निश्चितच वाढणार आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही होती कर्जमाफी संदर्भातली महत्वपूर्ण माहिती. तसेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.